कशात सर्व मजेत ना? तर मजेतच राहावं ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर हा नागपंचमीचा व्हिडिओ आहे। पूर्ण दिवसभराचं रुटीन दाखवलेलं आहे। नक्कीच व्हिडिओ तुम्हाला आवडेल। व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत पहा। व्हिडिओमध्ये बरंचसं काही दाखवलेलं आहे। तर नागपंचमी आणि श्रावण महिन्यातला पहिला सोमवार एकाच दिवशी आला होता। तर सोमवारची पूजा, घरच्या मूर्तीचा अभिषेक, मंदिरात जाऊन केलेला अभिषेक, शिवलिंगावर केलेली मंदिरामध्ये पूजा, उंबरठा पूजन, घरच्या देवतांची मंदिराची रोजची देवपूजा, पुरणपोळीचा स्वयंपाक, सोमवार असल्या कारणाने शिवलीलामृत मधला एक अध्याय वाचला, संध्याकाळची देवपूजा, असा छान व्हिडिओ बनवलेला आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा। नेहमीच छान व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न असेल आणि नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडेल। चॅनलवर जाऊन नक्की व्हिडिओ पहा। चॅनलवरही खूप छान व्हिडिओ बनवलेले आहेत। नागपंचमी आणि श्रावण महिन्यातला सोमवार असल्या कारणाने मी सकाळी जरा लवकर उठली होती। घरातली साफसफाई, लादी वगैरे सगळं स्वच्छ केलं। मुलाला सकाळी 7 वाजता स्कूल असतं, तर त्याच्यासाठी टिफिन बनवला। तर घरात बाकी सगळ्यांना उपवास होता, तर मग त्याच्यासाठी पटकन होईल असंच उपमा बनवला। तसा त्याला उपमा साध्या पद्धतीने पाहिजे होता, म्हणून मी याच्यात जास्त काही टाकलं नाही। जिरे मोहरीची फोडणी दिली, कांदा टाकला, हिरवी मिरची टाकली, शेंगदाणे टाकले, शेंगदाणे छान असे तळून घेतले आणि याच्याबरोबरच लगेचच मी रवा टाकत असते। शक्यतो मी रवा अगोदर भाजत नाही, याच्यातच 10 मिनिट फास्ट गॅसवर छान असा भाजून घ्यायचा। एकीकडे उकळलेलं पाणी होतं, तर नंतर पाणी टाकलं। अशा पद्धतीने नंतर वरतून कोथिंबीर, कढीपत्ताही फोडणीमध्ये टाकला आणि यासाठी तुम्ही तेलाचा, तुपाचा कुठलाही वापर करू शकतात। शक्यतो तुपाचा वापर केला तर अजून चांगलं, आपल्या आरोग्यासाठी अजून फायदेशीर। परंतु काहींना आवडते, काहींना आवडत नाही। तूप तसं मला आवडतं, परंतु तेल टाकल्याने उपम्याची चव जरा वेगळीच, म्हणजे जरा मला छान वाटते, म्हणून मी उपम्यामध्ये शक्यतो करून तेलच टाकते। कधी मनाला वाटलं तर तुपाचाही वापर करते, परंतु जास्त करून कारण तेलात बनवल्यानंतर चव जरा वेगळीच लागते, म्हणून मी तेलाचा वापर करते। तर अशा पद्धतीने छान असा उपमा झाला होता। नंतर त्याचा टिफिन भरला, टिफिन दिला। सकाळीच आम्हाला पाणी येतं, तर सकाळी पाण्यामध्ये भरपूर कामं असतात आणि पाण्यामध्ये कामं पटकन पण होतात। तर त्याची आवराआवरी करून दिल्यानंतर लगेचच इथं प्यायचं पाणी भरून घेतलं। बाकी टाकीमध्ये त्याच्यामध्ये पाणी आपोआप भरतं, फक्त प्यायचं थोडंसं भरावं लागतं। त्यानंतर लगेचच कपडे धुण्याकडे वळायचं होतं, पण म्हटलं आता पाणी भरून झालं आहे, सण आहे तर थोडंसं स्वयंपाकाकडे पाहावं। पाणी सुरू आहे तोपर्यंत इथे पुरणासाठी डाळ टाकायची होती, तर पहिली डाळ टाकून घ्यावात, म्हणजे मग पडल्या पडल्या पुरण म्हणजे डाळ शिजून जाईल। तर डाळ शिजायला घेतली आणि लगेचच साबुदाण्याचंही लक्षात आलं। सोमवार होता, साबुदाणाही भिजत घातला नव्हता, तर पाण्यामध्ये स्वच्छ 2-3 पाण्याने धुतला आणि एक 15 मिनिट मी पाण्यामध्येच ठेवत असते आणि त्यानंतर सगळं पाणी खरडून काढत असते। 1 तासामध्ये साबुदाणा छान भिजतो। नंतर मग लगेचच बटाटेही कापून ठेवले। एक अर्धा 1 तास बटाटे असे पाण्यामध्ये ठेवले ना, तर नंतर लगेचच धुवून टाकले तरी चालतात। आणि नंतर मग इथे डाळीचा कुकर लावायला घेतला, तर म्हटलं आपले बाकीचे छोटे मोठे कामं होईपर्यंत कुकरही होऊन जाईल। घरामध्ये काही वेगळा दिवस असला ना, सणवार, असं काहीतरी उपवास वगैरे काहीतरी प्रोग्राम, असं काही घरामध्ये नेहमीपेक्षा वेगळं असल्यानंतर आपण आपलं नेहमीपेक्षा थोडंसं रुटीनमध्ये बदल केला तरच सगळे कामं वेळेवर होतात आणि नेहमीपेक्षा थोडंसं लवकर उठलं तर सगळे कामं वेळेवर होतात। नाहीतर दिवस जातो परंतु आपले कामं काय संपत नाहीत। सणवार, घरामध्ये काही कार्यक्रम असं असल्यानंतर कामही वाढतात, एक्स्ट्राचे कामं असतात, त्यामुळे आपली गडबड होते। कुकर लावला आणि त्यानंतर इकडे लगेचच कपडे भिजत घालायला आले। तोपर्यंत बाकीचे काही छोटे मोठे कामं पडलेले होते ते आवरले। इकडलं तिकडलं मुलंही पसारा करून ठेवतात, तो परत आवरून ठेवला आणि तोपर्यंत इकडे कुकरही तयार झाला होता। तर कुकरची वाफ वगैरे गेलेली होती, तर म्हटलं लगेचच तो पाणी आहे तर घासून टाकावा। तर मग इथे त्याचं येळवणी वगैरे काढून घेतलं, ते सगळं व्यवस्थित करून ठेवलं। तर इथे झाकून ठेवलं, कारण एक अर्ध्या तासानंतर मी ते पुरण परतणार होते, मला कपडे धुवायचे होते, पाणी सुरू होतं, तर
तर म्हटलं ते पहिलं नंतर करूया, जे मेन काम आहे ते अगोदर करून घेऊ. तर पाणी होतं तर ते थोडेसे भांडे पडले होते तर ते लगेचच चोळून घेतले. कसं मग जसे पडतील तसे भांडे घासून ठेवल्यानंतर आपलाही राडा होत नाही, पसारा होत नाही आणि असा सण असल्यानंतर भांडीही भरपूर पडतात आणि एकदमच घासायचं म्हटल्यानंतर बेसिंग गच्च होऊन जातं. कधी कधी तेही करावं लागतं वेळेनुसार, परंतु होता थोडा वेळ तर म्हटलं हे हातासरशी भांडे लगेचच घासून घ्यावा. तर 1-1.5 तासापूर्वी मिस्टरही शिव मंदिरात गेले होते. ते रोजच शिव मंदिरात जातात. सकाळी सकाळी त्यांचं सगळ्याच्या अगोदर त्यांनी आंघोळ वगैरे केली, आवरलं आणि शिव मंदिरामध्ये गेले. तर ते शिव मंदिरामधून आले होते. आल्यानंतर सगळ्यांसाठी इथे मस्त असा चहा ठेवला. मुलीलाही कॉलेजला जायचं होतं तर तिलाही दूध वगैरे द्यायचं होतं, तर मग इथे चहा ठेवला तिच्यासाठी. इथे दूध बनवलं आणि त्यानंतर त्यांना कोरा चहा पाहिजे होता, त्यांना कोरा चहा दिला, पण जरा एक्स्ट्रा चहा झाला म्हणून मग थोडासा मीही घेतला. म्हटलं अर्धा कप कोरा आणि अर्धा कप दुधाचा घेते. तर कारण जास्त पाण्याचाही चहा मला आवडत नाही म्हणून मग जरा जास्त झाला तर मग अर्धा कप मलाही ओतला. तर इकडे चहा घेतला, चहा ओतला आणि त्यानंतर लगेचच इकडे मिस्टरांना ड्युटीसाठी जायचं होतं तर इकडे लगेचच खिचडीसाठी कढई ठेवली. तर म्हटलं चहा घेऊपर्यंत कमी गॅसवर थोडेसे बटाटे वाफलतील. तर इकडे बटाटे थोडेसे मऊ झाले होते. पाण्यामधून लगेचच कढईमध्ये टाकल्यामुळे थोडंसं पाणी दिसत होतं. तर पाणी कमी होईपर्यंत मी इकडे हिरवी मिरची काढून घेतली मिक्सरला याची खिचडीसाठी. हिरवी मिरची काढून घेतल्यानंतर थोडंसं पाणी कमी झालं, कोरडे पडले आणि तिकडे हिरवी मिरची काढूपर्यंत थोडेसे बटाटे थोडे खाली लागल्यासारखे झाले. कारण ही स्टीलची कढई असल्यामुळे ना खूप पटपट करावं लागतं. थोडंसं फास्ट गॅस झाला का मग थोडंसं कधी कधी चिकटल्यासारखं होतं. तर इथे मुलीलाही नाश्त्यासाठी बटाटे काढले. त्यांना असे फ्राय केलेले बटाटे खूप आवडतात, तुपामध्ये थोडंसं मीठ टाकून आणि थोडीशी हिरवी मिरची त्यामध्ये टाकून. हिरवी मिरची नाही टाकली तरी चालते, परंतु नुसतं मीठ टाकलं आणि तुपामध्ये छान थोडेसे कडक परतून घ्यायचे. फिंगर चिप्स सारखी सेम चव येते. तर त्यानंतर मग इथे खिचडी बनवायला घेतली. मुलगाही स्कूलमध्ये गेला होता तर त्यालाही मी थोडेसे काढून ठेवले, त्यांना दोघांनाही आवडतात. इकडे तिला दूध बनवून दिलं. अगोदर ग्लासामध्ये थंड करायला ठेवलं होतं, नंतर थोडासा चहा टाकून तिला दूध बनवून दिलं आणि थोडासा चहा मीही घेतला दुधाचा. तर इथे अशी छान असा शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकून मस्त अशी झणझणीत आणि छान परतलेली खिचडी केली होती. प्रत्येकाची खिचडी बनवण्याची पद्धत वेगळी वेगळी असते. कोणाला उकडून बटाटे आवडतात, आम्हाला वाफलून आवडतात. कोणी कोणी हिरवी मिरची, शेंगदाण्याचा कूट, मीठ आणि साबुदाणा सगळं मिक्स करून मग परततात, परंतु मी अर्धवट खिचडी परतल्यानंतर मग भाजलेला शेंगदाण्याचा कूट टाकते आणि त्यानंतर लालसर रंगावर छान अशी परतून घेते. एका बाजूला खिचडी होती नाही तर लगेचच दुसरा गॅस पेटवला आणि इथे पुरणाच्या तयारीला लागले. तर एक वाटीभर डाळ काढून ठेवली आमटीसाठी. त्यानंतर उरलेली डाळ कढईमध्ये टाकली आणि मी अशा प्रकारे पुरण बनवते. तर पहा, तुम्हाला जर 1 वाटी गूळ टाकायचा असेल ना तर पाऊण वाटी गूळ आणि पाव वाटी साखर टाका. 25% साखरेचं प्रमाण मिक्स करा. खूप छान अगदी पेड्यासारखं पुरण होतं आणि त्यामध्ये मी वेलची, जायफळ, बडीशेप आणि सुंठ पावडर केलेली असते तर ती टाकते. खूप छान स्मेल येतो आणि आपल्याला पचनालाही चांगलं राहतं. तर अशा पद्धतीने इथे मी पटकन पुरणाची तयारी केली. गूळ, साखर, डाळ हे सगळं एकत्रित एकजीव आणि छान असं पेस्ट तयार झाल्यानंतर मस्त मीडियम आचेवर थोडा वेळ ठेवलं. नंतर छान असं परतून घेतलं आणि जेव्हा असं वाटलं की आता हे पुरणासाठी योग्य आहे त्यावेळी गॅस बंद केला. एक 10 ते 15 मिनिट थोडं रेस्ट करायला ठेवलं आणि त्यानंतर मग फास्टमध्ये अशा प्रकारे पुरण बनवून घेतलं. अशा प्रकारे कामाची सावरासावर केल्यानंतर वळले देवपूजेकडे. तर आता देवपूजेला सुरुवात करायची होती, पण असं सण सूत काहीतरी वेगळं असल्यानंतर उंबरठा पूजण्यापासून मी पहिली सुरुवात करत असते. तर इथे सुरुवात केली हळदीच्या लेपनापासून. उंबरठ्याला छान असं हळदीचं लेपन, गंगाजल, गोमूत्र, गुलाबजल आणि साधं पाणी हे टाकून छान असं हळदीचं लेपन केलं. उंबरठ्याला लावलं, छान स्वास्तिक तयार केलं, हळदी कुंकाने स्वास्तिक बनवलं. त्यानंतर छान असा मला फुलांनी सजवून घ्यायचा होता. 2-3 प्रकारच्या ताटामध्ये फुलं घेतले आणि त्यानंतर छान असा उंबरठा सजवून घेतला. गडबड तर खूप झाली होती, पूजेमध्येही 2-1 तास जाणार होते म्हणून सगळं काही घाईघाईमध्ये करायचं चाललं होतं. फुलं अजून होते परंतु वेळ नव्हता.
उंबरठा छान असा सजवल्यानंतर रांगोळी काढायची होती. रांगोळी तर अजूनही सुंदर काढायची होती, परंतु वेळ नव्हता. वेळेअभावी काही गोष्टी आपल्याला मर्यादित कराव्या लागतात. तर इथे अशी माझ्या हाताने काही, छाप्यांनी काही, अशा प्रकारे साधी, सोपी आणि सिंपल अशी रांगोळी काढून घेतली. सणासुदीचं थोडंसं घरामध्ये नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी केलं ना, तर आपल्या मनालाही आणि आपल्या वास्तूलाही खूप आनंद होतो, छान वाटतं. आपण आनंदित झाल्यानंतर आपलं मनही फ्रेश राहतं आणि वास्तू आनंदित झाल्यानंतर माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या घरावर राहतो. तर अशा प्रकारे छोटी मोठी जे काही असतील ते असं छोट्या छोट्या गोष्टी करण्याचा नेहमीच प्रयत्न करावा. म्हणतात ना, जसं आपण देवपूजा करतो तसं तसं आपण देवाच्या जवळ जातो, तसं तसं प्रत्येक गोष्ट आपण अशा प्रकारे केली ना, तर तशी तशी त्या गोष्टीमधली आवड व्हायला लागते. ज्या गोष्टीतून आपल्या मनाला आनंद मिळेल ना, ती गोष्ट नक्कीच करावी. आपलं मन कोणत्याही गोष्टीला हे छान आहे असं म्हटलं ना, तर कुठलाही विचार न करता चांगलं काम नेहमीच करावं. तर हे अशा प्रकारे माझं इथे उंबरठा पूजन ते झालं होतं. इथे तुळशीजवळही छोटीशी अशी रांगोळी काढली होती. मग उंबरठा पूजन झाल्यानंतर तुळशीजवळ रांगोळी काढली आणि त्यानंतर तुळशीची पूजा करून घेतली. म्हटलं कसं, एकदा तुळशीची पूजा झाली, उंबरठा पूजन झालं की घरातली देवपूजा थोडा उशीर झाला तरी काही वाटत नाही. नंतर लगेचच देवपूजेला सुरुवात केली. तर इथे आदल्या दिवशीचे जे फुलं होते, दुसऱ्या दिवशी त्याचं निर्माल्य बनतं, तर ते फुलं प्रथम काढून घेतले. ते सगळे ठेवलेले फुलं, पाकळ्या ते सगळे एकत्र गोळा करून घेतले. त्यानंतर सगळ्या मूर्त्या वगैरे ज्या आहेत त्यांचे हार काढले. जे काही मूर्त्यांजवळ एक्स्ट्राचं असतं ते बाजूला ठेवलं. त्यानंतर एका ताटामध्ये सगळ्या मूर्त्या गोळा केल्या. नंतर सगळे देव स्वच्छ करायला घेतले. त्यानंतर ज्या घरातल्या मेन मूर्त्या होत्या त्यावर मी इथे अभिषेक करायला सुरुवात केली. पाण्याने, पंचामृताने छान असा सगळ्या मूर्त्यावर अभिषेक करून घेतला. सोमवार आणि म्हणजे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आणि नागपंचमी असल्या कारणाने सगळ्या मूर्त्यावर छान असा निवांत शांततेत प्रत्येक मूर्तीचा मंत्र म्हणत म्हणत इथे अभिषेक करून घेतला. देवपूजेमध्ये प्रत्येक गोष्ट जर मनापासून आणि जिथली तिथे करायची म्हटलं ना, तर खूप वेळ देवपूजेमध्ये जातात. आणि असं सणासुदीचं तर सगळं काही आपल्याला सगळं जिथली तिथेच करावं असं वाटतं. तर अशा प्रकारे मी अभिषेक करून घेतला होता. बाकीच्याही काही मूर्त्या उजळून घेतल्या होत्या, फोटो धुवून घेतले होते. त्यानंतर एक्स्ट्राच्याही मी काही पूजा केल्या होत्या, शिवलिंगावरही काही पूजा केल्या होत्या. सर्व मूर्त्यांचा अभिषेक झाल्यानंतर, देव उजाळून झाल्यानंतर, देव पुसल्यानंतर, शिवलिंगावरही अभिषेक पूजा झाल्यानंतर देवघराची छान अशी देवपूजा करून घेतली. नागपंचमी असल्या कारणाने छान अशी जिवतीचीही पूजा केली होती. तांदळाने छान नाग नागिन आणि त्यांचे पिल्ल असे काढले होते. त्यानंतर लाह्या, फुटाणे, दूध, पाणी, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य इथे दाखवला होता. तर संध्याकाळी पुरणाचे आमच्याकडे दिंडे म्हणतात, कानवले पण म्हणतात, ते उकडून किंवा पाण्यामध्ये शिजून घ्यायचे असतात आणि संध्याकाळी त्याचा नैवेद्य असतो. तर अशा प्रकारे इथे माझी जिवतीची पूजा झाली होती. तर बाकीच्या देवदेवतांची, देवघराची अशा प्रकारे पूजा झाली होती. तर माझी ही पूजा तुम्हाला कशी वाटली आणि पूजा जर आवडली असेल तर पूजेसाठी एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढेही व्हिडिओ कंटिन्यू करा. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडेल. छान अशी फुलांची सजावट केली होती. प्रत्येक मूर्तीला त्यांचं स्थान दिलं होतं. हळदी कुंकू, अष्टगंध, धूप, दीप, खूप छान आणि प्रसन्नमय वातावरण झालं होतं. अशी काही पूजा केल्यानंतर घरातही वातावरण वेगळंच होतं आणि खूप छान वाटतं. पूजा झाल्यानंतर घरातली काही कामं राहिलेली होती, ते कामं करून घेतले. 1-1:30च्या दरम्यान खिचडी तर बनवलेलीच होती, थोडीशी खिचडी खाल्ली. संध्याकाळी शिव मंदिरामध्ये जायचं होतं, त्याचीही तयारी करायची होती. या दिवशी 1 सेकंदही मला बसायला टाइम मिळाला नाही. किचनमध्ये जरा निवांत होतं, तर पडल्या पडल्या आमटीसाठी इथे कांदे भाजायला ठेवले. त्यानंतर इथे भांडी पडली होती स्वयंपाकाची, देवपूजेचे काही, तर ते भांडी घासायला घेतले. ते सगळे भांडी घासून घेतली, सगळा किचन वगैरे स्वच्छ करून घेतला. आणि त्यानंतर संध्याकाळी शिव मंदिरामध्ये पूजासाठी जायचं होतं, तर त्या पूजेची तयारी करायला घेतली. 4च्या दरम्यान इथे मी ह्या वाती बनवत होत्या, फुलवाती बनवल्या होत्या आणि 21 वाती ह्या तयार केल्या होत्या. शिव मंदिरामध्ये तुपामध्ये भिजून 21 वाती लावणार होते, तर त्यासाठी इथे वाती तयार करत होते.
अशा प्रकारे 21 फुलवाती बनवल्या आणि एकाला एक जोडून त्याची एकच वात तयार करून घेतली आणि त्यामध्ये गाईचं तूप टाकून त्या थोडा वेळ भिजत ठेवल्या। तर अशा प्रकारे बनवलेली ही फुलवात तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आणि त्यानंतर 6च्या दरम्यान जायचं होतं शिव मंदिरामध्ये, तर त्या सामानाची तयारी मी करत होते, मंदिरामध्ये काय काय घेऊन जायचं त्याची। त्यानंतर आवरावरीच केली आणि केल्याबरोबर लगेच शिव मंदिरामध्ये 5:45 ते 6च्या दरम्यान आम्ही निघालो होतो। निघायच्या अगोदरच एवढा जोरात पावसाचा फटकारा आला, 10 मिनिट थांबलोत आणि 6च्या दरम्यान आम्ही शिव मंदिरामध्ये गेलोत आणि गेल्यानंतर अशा प्रकारे तिथे पूजेला सुरुवात केली। मंदिरामध्ये आम्ही गेलो तेव्हा सगळं स्वच्छ साफसफाई केलेली होती। दिवसभर जे येऊन जातात ते भरपूर काही अभिषेक केलेलं, दूध दही आजूबाजूला साठलेलं असतं आणि त्यांना तिथे शिवलिंगावर शृंगार करायचा होता, महाकालचा मुकुट घालत असतात। परंतु मग आम्हाला म्हटले घ्या पटकन पूजा करून, कारण मग त्यांनी तो मुकुट घातल्यानंतर हे अभिषेक वगैरे करून देत नाहीत। तर मग आम्ही पटपट पूजा करण्याचा प्रयत्न केला। पूजेमध्ये प्रथम धूप दीप लावून घेतला, त्यानंतर पंचामृताने पाण्याने छान असा अभिषेक केला आणि शिवलिंग स्वच्छ असं सगळं धुवून घेतलं। आणि इथे शिव मंदिरातही आमची छान प्रकारे पूजा झाली होती, अभिषेक केला होता। आणि हे मंदिर थोडंसं साईडला आहे, त्यामुळे हे मंदिर जास्त कोणाला माहिती नाही, म्हणून इथे जास्त गर्दी नसती। नाहीतर अशा वेळेला आजूबाजूच्या मंदिरामध्ये भयंकर अशी रांग लावावी लागते। तर अशी काही पूजा झाल्यानंतर आपल्यालाही छान वाटतं आणि अशा महत्त्वाच्या दिवशी अशी पूजा झाल्यानंतर खरंच मनाला प्रसन्न वाटतं। आणि शिवशंकर महादेव प्रत्येक सोमवारी आमच्याकडून आणि नेहमीच जेव्हा होईल तेव्हा अशा प्रकारची पूजा करून घेऊ हीच प्रार्थना। तर फुलंही इथे मी सगळ्या प्रकारचे आणले होते। कमळाचं फुल आणलं होतं, गुलाबी कलरचं, निळ्या कलरचं कमळ आणलं होतं, गुलाब आणले होते, बेलपत्र आणलं होतं, निळ्या कलरचे फुलं असते तर शिवशंकराला प्रिय गोकर्ण ते आणले होते, शमीपत्र आणलं होतं, म्हणजे असं बरंचसं काही झेंडूचे फुलं आणले होते, भरपूर असे फुलं आणले होते। आणि छान असा इथे पूजा वगैरे केली होती। दुर्वा वगैरे, दुर्वा गणपतीच्या नावाने तिथे दुर्वा वगैरे ठेवल्या आणि पूजा झाल्यानंतर इथे आम्ही गणपतीची आणि शिवशंकराची छान आरतीही केली। म्हणजे एवढं सगळं आपल्याला मंदिरात करायला मिळतं, म्हणजे एक काहीतरी वेगळंच म्हणायचं ना। शक्यतो बाहेरच्या मंदिरामध्ये इतकी बारकाईने पूजा करणं थोडं मुश्किलच असतं। तर अशा प्रकारे छान आणि आपल्या घरी करतो अशी शिवलिंगावर आमची पूजा झाली। तर इथे बाहेरच बेलपत्राचं झाड आहे बेलाचं, तर त्यालाही प्रदक्षिणा मारल्या। या दिवशीची घरामध्ये केलेली पूजा, उंबरठा पूजन, शिव मंदिरात केलेली पूजा, फक्त पूजेचा व्हिडिओ मी सेपरेट चॅनलवर टाकलेला आहे। तर याच्या अगोदर तोच व्हिडिओ आहे, तर तोही व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। तो फक्त पूजेचा व्हिडिओ आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल आणि छोटा व्हिडिओ आहे, तर तोही व्हिडिओ पहा। चॅनलवर सगळे व्हिडिओ पाहण्यासारखे आहेत। व्हिडिओ पाहिल्यानंतर चॅनलवरचे तुम्हाला नक्कीच माझे व्हिडिओ आवडतील। नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। तुम्ही सबस्क्राईब लाईक केल्यामुळे अजून प्रोत्साहन येते आणि अजून छान नवनवीन व्हिडिओ बनवावेसे पण वाटतात। अशा प्रकारे इथे छान अशी पूजा झाली होती। सगळं करता करता 1 तास कसा गेला ते अजिबात कळलं नाही। सगळा शृंगार सगळं जिथली तिथे करण्यात वेळ कसा जातो ते आपल्याला अजिबात कळत नाही। आणि त्यानंतर शेवटी आरती केली। आरती केल्यानंतर जाता जाता बाहेर बेलाचं झाड आहे तर त्याला प्रदक्षिणा मारल्या आणि त्यानंतर मग घरी जाण्यासाठी निघालो। घरी आल्याबरोबर लगेचच हातातली पिशवी टेकली आणि तिन्ही सांज झालेलीच होती, जवळजवळ 7:15 वाजले होते। तर इथे लगेचच दिवाबत्ती करायला घेतली। तुळशीजवळ दिवा लावला, बेलाच्या झाडाजवळ दिवा लावला, देवघरामध्ये दिवा लावला, जीवतीची पूजा केली होती तिथेही दिवा लावून घेतला। तर अशी आल्यानंतर घरातली पूजा करून घेतली।
त्यानंतर लगेचच शिवलीलामृत मधला 11वा अध्याय वाचनाला घेतला. अध्याय वाचून झाला. ओम नमः शिवाय, श्री स्वामी समर्थ एक एक माळ जप केला आणि त्यानंतर लगेचच स्वयंपाकाला सुरुवात केली. तर इकडे आमटी वगैरे लगेच फोडणीला टाकली, वाटण वगैरे काढलं होतं आणि त्यानंतर इकडे मला नागपंचमीची जी पूजा केली होती त्यामध्ये कोणी दिंडे म्हणतं, कोणी कानवले म्हणतं, आमच्याकडे कानवले म्हणतात, पूर्णाचे कानवले बनवायचे होते. तर इकडे मी लगेचच ते कानवले बनवायला घेतले. तर अशा प्रकारे ते कानवले बनवत असतात आणि पाण्यामध्ये किंवा चाळणीवर उकडून घ्यायचे असतात. तर आता प्रत्येक भागात याला वेगळं वेगळं नाव आहे. एकीकडे ते उकडत होते आणि दुसरीकडे लगेचच तवा टाकला, कारण संध्याकाळी जेवणालाही उशीर होत होता म्हणून आणि उपवास होता, मिस्टरांनाही उपवास होता. तर मग लगेच इकडे पोळ्या बनवायला घेतल्या. अशा प्रकारे फास्ट अशा 4-5 पोळ्या बनवून घेतल्या. नागपंचमीच्या दिवशी आमच्याकडे तळून वगैरे काही बनवत नाहीत, त्यामुळे तळून काही केलं नव्हतं. सगळीकडे जवळजवळ ही पद्धत आहे आणि तवाही टाकू नये असं पहिले लोक म्हणायचे, शास्त्रामध्ये पण आहे. पण आता पहिल्यासारखं खाणंही राहिलं नाही, लोकही राहिले नाही, पहिल्यासारखं लोकांना जमत नाही आणि जे ते ठरलेलं आहे ते करावंच लागतंय. तर इथे मी पोळ्या आणि ते कानवले करून घेतले, आमटी करून घेतली, दूध वगैरे तापून घेतलं, तूप घेतलं, छान असा स्वयंपाक झाला, जेवण वगैरे केले सगळ्यांनी. तर नक्कीच एक कमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. व्हिडिओ छोटा आहे पण दिवसभराची मेहनत आहे. व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते, वेळ लागतो. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. असे छान व्हिडिओ बनवण्याचा नेहमीच प्रयत्न असेल आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.